चला नमस्कार मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र. खास तुमच्यासाठी तू हो भरती आपली सिरीज चालू आहे. मधामध्ये काही थोडासा टेक्निकल इश्यू आला होता, त्याच्यामुळे थोडस व्हिडिओ पडले नाही. आणि हो, आता आपला जो भाग आहे हा भाग 6वा आहे. 5वा भाग लगेच येऊन जाईल. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आपल्या मित्रापर्यंत पाठवा. पहा, लक्ष द्या आणि चालू विषयाला सुरुवात. प्रश्न तुमच्यासाठी. लक्ष द्या, इकडे पहा. एका संख्येला 5 ने गुणले असता उत्तर 50 येते, तर त्या संख्येची बेरीज किती? आता लक्ष द्या, ती संख्या आपल्याला माहिती नाही, त्या संख्येला 5 ने गुणायचं आणि त्याचं उत्तर आलं 50. आता 5 गुणाकारात इकडे काय होऊन जाईल, भागाकारात चालला जाईल. 50 छेदाला 5, x बराबर 5 1 5. आता x ची किंमत किती आली? 10. आता x ची किंमत आली 10 आणि ती एक संख्या होती, ती म्हणजेच किती? 5. आणि या दोन संख्येची बेरीज म्हणजे किती? 15. किंवा 10 ला 5 न जर गुणलं, टॅली करून पाहायचं, त्याची बेरीज 50 येते का? म्हणजे येणारी बेरीज 15 असणार आहे. अ आणि ब यांच्या मासिक उत्पन्नाची सरासरी 3500 आहेत. ब चे मासिक उत्पन्न 4000 आहे. तर अ आणि ब यांच्या मासिक उत्पन्नाचे गुणोत्तर किती, असा आपल्याला प्रश्न केला. तर सोडवायचं कसं पहा. ह्यो अ आणि ब आहे, पण अ ब चा इथं लक्षात घ्या, इथं सरासरी उत्पन्न आहे. काय आहे? सरासरी. आता सरासरी यानी की अ आणि ब हे किती लोक आहे? 2. म्हणजेच 3500 गुणाकाराला घ्यायचे म्हणजे 7000. आता 7000 मासिक उत्पन्न कोणाकोणाचं आलं? अ आणि ब च. मग आता मला सांगा, याच्यामध्ये ब च उत्पन्न दिलेलं आहे, किती आहे? 4000. किती आहे? 4000. आता मला सांगा, जर आपण ब काढलं तर उरलं कोण रे? म्हणजे याच्यातला फरक किती आला? 3000. आता ह्यो 3000 कोणाचा आहे? अ चा आहे. कोणाचा आहे? अ चा. आता अ आणि ब चा प्रमाण काय केलेला आहे? विचारलेला आहे. अ खाली त्याची किंमत टाकून देऊ आपण 3000, ब खाली किंमत टाकून देऊ 4000. लक्षात घ्या, 3 शून्य कटले, 3 शून्य कटले, 3 यास 4 हा तुमचा काय असणार आहे? उत्तर असणार आहे. चला लक्ष द्या, तुम्ही दोन गोष्टी अतिशय शॉर्टकट सोडून दाखवतो मी तुम्हाला. दोन गोष्टी करा, मार्क जाणार नाही. असा नाही तर असा करा कार्यक्रम, विशेष नाही. 5 महिलांचे सरासरी वजन किती आहे? 40 मांडून घेतले. हे किती लोक महिलांचे? 5. सरळ सरळ सांगतो मी, त्याच्यामध्ये सरिताचे वजन मिळवल्यास म्हणजे सरिता आली म्हणजे ही 6वी, त्यावेळेस 2 किलो वजन काय झालं? कमी झालं. 6 दुनी 12 आणि याच्यातला काढा फरक, बराबर किती रे? 28. हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार लगेच सांगतो. पहा, पहिल्या 5 महिला होत्या, त्यांची सरासरी 40. एक सरिता आली, 6 महिला झाल्या आणि 2 न सरासरी कमी झाली म्हणजे किती रे? 38. या 5 चुका 20 म्हणजे 200 बराबर 38 गुणला 6 बराबर किती? 228. 228 आणि चा फरक घ्या 28. आला का? म्हणजे काय म्हणला की सरिताचे वजन 28 केजी. तुम्हाला काय वाटतं पहा. असा प्रश्न आला मित्रांनो, सोडवायचं कसं? 12% चा शब्द आला म्हणजे इथं गुणाकाराचा संबंध आला आणि जिचा टक्क्याचा जो आला संबंध म्हणजे छेदाला 100 आला. म्हणजे 12 गुणीला 12 करायचं आणि त्या छेदाला 100 ठेवायचा. 12चा वर्ग 144 छेदाला 100 ठेवायचा. बाहेर ओढून घ्यायची 144 आणि फक्त शून्य मोजायची 1 2 आणि 2 घर सोडून दशांश द्या. हा तुमचा असणार आहे उत्तर. चला लक्ष द्या, तुम्ही दोन गोष्टी अतिशय शॉर्टकट सोडून दाखवतो मी तुम्हाला. दोन गोष्टी करा, मार्क जाणार नाही. असा नाही तर असा करा कार्यक्रम, विशेष नाही. 5 महिलांचे सरासरी वजन किती आहे? 40 मांडून घेतले. हे किती लोक महिलांचे? 5. सरळ सरळ सांगतो मी, त्याच्यामध्ये सरिताचे वजन मिळवल्यास म्हणजे सरिता आली म्हणजे ही 6वी, त्यावेळेस 2 किलो वजन काय झालं? कमी झालं. 6 दुनी 12 आणि याच्यातला काढा फरक, बराबर किती रे? 28. हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार लगेच सांगतो. पहा, पहिल्या 5 महिला होत्या, त्यांची सरासरी 40. एक सरिता आली, 6 महिला झाल्या आणि 2 न सरासरी कमी झाली म्हणजे किती रे? 38. या 5 चुका 20 म्हणजे 200 बराबर 38 गुणला 6 बराबर किती? 228. 228 आणि चा फरक घ्या 28. आला का? म्हणजे
काय म्हणला की सरिताचे वजन 28 kg. तुम्हाला काय वाटतं पहा. असा प्रश्न आला मित्रांनो, सोडवायचं कसं. 12% चा शब्द आला म्हणजे इथं गुणाकाराचा संबंध आला आणि जिचा टक्क्याचा जो आला संबंध म्हणजे छेदाला 100 आला. म्हणजे 12 गुणीला 12 करायचं आणि त्या छेदाला 100 ठेवायचा. 12चा वर्ग 144 छेदाला 100 ठेवायचा. बाहेर ओढून घ्यायचे 144 आणि फक्त शून्य मोजायची 1 2 आणि 2 घर सोडून दशांश द्या. हा तुमचा असणार आहे उत्तर. प्रतिशय उत्पन्न स्नेहलच्या उत्पन्नापेक्षा 25% अधिक आहे, तर स्नेहलचे उत्पन्न प्रीतीच्या उत्पन्नापेक्षा किती टक्के कमी. सोडा, इथं फक्त जो संबंध आहे अधिकचा आहे, लक्षात घ्यायचा. डायरेक्ट करा ना तुम्ही. 25 गुणीला 100 आणि अधिक म्हणल्याच्या नंतर बेरीज करून घ्या. 25 आणि 100 किती. 125. 25 पाचा 125, 25 चूक 100, 5 एक 5, 5 पाचा 25 आणि 5 चूक 20. 20% काय होईल त्याच्यापेक्षा कमी राहील, म्हणून 20% तुमचं काय असणार आहे उत्तर. अशा प्रश्नामध्ये काय होतं की सत्य आणि प्रकाश यांची एकूण वय, आता बेरीजने सांगितली. एकूण वय म्हणजे याचा अर्थ बेरीजच झाली. म्हणजे 39 वर्ष आहे, त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 या 9 आहे, तर प्रकाशचे वय किती. आता आपण इथे लिहिले सत्य आणि त्याच्यानंतर लिहिले प्रकाश. आता प्रकाश लिहिल्याच्या नंतर यांचा प्रमाण जो आहे लिहून टाकायचा 4 या 9. पण यांचा एकूण जो आहे वय म्हणजे ते 39 काय आहे 39. या दोन्हीची बेरीज किती. या दोन्हीची बेरीज आली 13 आणि 13 उचलायचं, त्याला छेदाला घ्यायचं. 13 1 13, 13 3 39. जनरल किंमत आली तुमची 3 आणि मधात टाकली जनरल किंमत 4 3 12 आणि 9 3 27. आता विचारलं प्रकाशचं वय, तर प्रकाशचं वय असणार आहे 27 आणि जर सत्याचं विचारलं असतं तर 12, पण 27 उत्तर आपल्याला मारायचा होता. मसावीची अशी अट आहे. आता ही दिलेली संख्या आहे आणि दिलेली संख्याला कोणत्या तरी एका संख्येला जर भाग जात असेल तर ती मसावीची अट मध्ये बसते. आणि जर दिलेल्या संख्येला कोणत्या तरी एका संख्येला जर भाग नाही गेला तर समजून चला त्याचा मसावी हा 1 असतो. पण लसावी काय सांगते, किमान 2 संख्या तरी तुलनेत पाहिजे. त्या 2 संख्याला कोणत्या तरी एका संख्येनं भाग गेला पाहिजे. ती मसावीची अट सुरू राहते, पण लसावीची अट सुरू राहते, पण मसावी ते नाही. मसावी कोणाला म्हणायचा, दिलेल्या एका म्हणजे संख्या आहे त्या संख्येला कोणत्या तरी एका संख्येला भागच जायला पाहिजे, तरच ती मसावीची अट सुरू राहते. नाही तर मसावी मानावं लागेल तुम्हाला 1 आणि लसावी किमान 2 संख्या. समजलं. म्हणून याचा मसावी असणार आहे. पहा, जयने एक वस्तू काय केली. जयनं 400 रुपयाला खरेदी केली व 480 ला विकली, तर शेकडा इथं सांगितलं आहे नफा किती. म्हणजे आता हा कोण जय. तर जयनं काय केलं की वस्तू एक खरेदी केली आणि त्याच्यानंतर एक विक्री. मला सांगा खरेदी केवढ्यात केली होती त्यांनी 400 रुपयात आणि विकली होती 480 रुपयात. या दोन्हीच्या तुलनेत किती रुपये नफा झाला 80 रुपये. त्यापेक्षा जास्त त्यापेक्षा कमी सोबत गुणाकाराला नेहमी किती ठेवतो आपण 100. छेदाला खरेदी किंमत ही नेहमी ठेवायला लागत असते. म्हणजे 400 छेदाला 1 2 1 2 4 1 4 आणि 4 2 8 म्हणजे 20% त्याला काय झाला नफा झाला. एक काम 10 स्त्रिया 10 तास काम करून 24 दिवसात संपवतात, तर तेच काम 8 स्त्रिया व 5 तास काम करून केल्यानंतर किती दिवसात संपवतील. आता पहा इकडे लक्ष द्या. या कोण झाल्या स्त्री आणि ह्यात झाला कामाच्या तास आणि हे झाले कामाचे दिवस. आता लक्षात घ्या. आता पहा काय सांगितलं 10 स्त्री 10 तास 24 दिवसात, तर 8 स्त्रिया 5 तासात किती दिवसात. तुम्हाला सांगतो याचा वरच्या पदाचा गुणाकार खालच्या पदाचा गुणाकार जशाच्या तसा ठेवायचा आणि डायरेक्ट उत्तर सोडवायचा. चला 8 1 8 3 24 5 1 5 2 3 2 6 गुणला 10 60. सांगा दादा किती सोपं उत्तर. राज्याच्या खिशात काय होतं बाबा. राज्याच्या खिशात होते 5 रुपये 10 रुपये 20 रुपयाच्या समान नोटा आहेत. त्यांच्या जवळ 140 रुपये आहेत. तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती. प्रत्येक प्रकार हे लक्षात ठेवा. प्रत्येकाची किंमत नाही विचारली, प्रत्येक प्रकारच्या नोटा किती म्हणून लक्षात घ्या. म्हणजे सरळ सरळ सांगतो 5 10 आणि 20
म्हणजे यांची जे आहे रुपये या सर्वांची करायची बेरीज म्हणजे किती रे 35, उचलायचं 35 आणि भागायचं याला 5 7 35 किंवा 5 5 5 दोन्ही 10 5 8 40 7 1 7 7 चुक 28. आता हे आलं तुमचं 4 आणि जर प्रत्येक प्रकारची विचारलं 4 पंचे 20 रुपये हा 40 लक्षात लाईक करो शेअर करो फॉलो करो. विशिष्ट रकमेवर 4% दराने 5 वर्षात 240 रुपये व्याज प्राप्त होते तर रक्कम काढायची. तुम्हाला नेहमी सांगितलं अरे दादा व्याजासोबत नेहमी गुणाकाराला 100 ठेवणं मार्क जाणार नाही आणि जे दिसतं ते छेदाला टाकून घे. 4 गुणीला 5 4 1 4 4 सक 24 5 1 5 5 दोन्ही 10 6 दोन्ही 12 2 0 ठेवून घे 1200.